बाहेरच न्यावं लागेल वतायला हिला. मैत्रिणींनो, मिरची पावडर झाली, मसाला झाला, तिकडं गरम मसाला तिथं खाली दिसतोय का इथं, तो झाला. आणि आता सांडगे संपले आता तिकडले काउंटरमधले, हे एवढेच राहिले तर इथं. तिकडं धना पावडर आहे अजून करायची या 2-1 किलो. आणि ही हळद, हो का, एकदम प्युअर आहे, एकदम प्युअर आहे. कुठं गेला होता तू? हा निघून गेलता मैत्रिणींनो, आत्ता आलाय तू. तू कुठे गेलता सांग सगळ्यांना. जायची का परत ना? चल इकडे ये, घरात ये, चल ये. तुला सुद्धा कळतंय का बोलल्यावर रुसायचं ना? हा काय न्या? हा दूधच घ्यायला नाही आज, मी तरी काय करू आता. बाळाला दुधाचं पाठ बघू, एवढंच दूध राहिलंय. हाय अजून मैत्रिणींनो. अगं हा दूधच प्यायला नाही आज आला, मी तरी काय करू मग. हो का, शिल्लक राहिलं काय? सरांचं भांड घासायला लागतं रोज. होय म्हणा. काय हो, सकाळ धरणं खपाळ गेलंय. हो का, शेवगे शेंगा केवढाल्या झाल्या ते त्या. आणि ह्या घरच्या शेवगे शेंगा आहेत मैत्रिणींनो, त्या कौलाच्या पलीकडे एक झाड आहे त्याच्या. आमच्यात नवीन महाराणी आली. काय भूक लागली काय? माझं बाळ नाही ग, कुणाला सुद्धा काय म्हणत नाही माझं शोनं. हिला पण काय म्हणी नाही, हीच त्याला बॉस करती. चल ती कशी बघा त्याच्या भोवशी. काय ग गणुल्याने आणलं या, आणलंय सुंदर आहे या. आता भूक लागलीच, भाऊ येतोय अजून. 8:30ला येतोय इजू मामा, टायमिंग आहे अजून यायला. आज संडे म्हणल्यावरती काय झालंय काय विषय? काय झालंय नाही, आमच्यात एक नवीन सदस्य आलेला आहे आणि मग काळ्या रुसलाय जरा. तो आताच आहे नाही. चल बापू, तुला नाही काय करत ती, त्याचा युग हर्ट झालाय तो का. ती हिथं वाजली तो सरळ मम्मीला इग्नोर करतोय. चल ये, थांब येऊन दे त्याला. चल ये, सोड तिथं सोड ना. होकी ही बघ तिकडे कुत्र आहे ना. अरे बहुत नाही, तुला लय ना सांगत करतोय काळ्या. हाय पाणी प्यायचं बहुतेक. माझ्या हातावर पण मांजरच आहे. शेपटी कशी करते ती, त्याला हात नाही, जा हात पड. ही दूध पिऊन बसलाय. जान आते का ग जान? आज कालवा नाही, काय नाही साहेबांचा. आज कालवा पण नाही त्याचा. दुसरं मांजर आणलंच कसं? ही जाते काळ्यापाशी, काळ्या त्याला धुसफूस करते. रात्री हे घरी नव्हते, जागरणाला गेलते, तरी माझ्या खिडकी उघड्या तरी मला जेवण
हे होतं नकारा येऊन मायापाशी म्हणून मी मांजर मी आम्ही दोघं आमच्याच नादात पण तिथे नाही वाटली म्हणून मांजराच्या नादात मला काही कळलंच नाही. ते बी त्याला मम्मीच्या अंगावर झोपायचं होतं. काळा बघा नाही पण त्याच्याकडं गणेश मांजरचा वंचष्टाचा विषय नाही. 7 इंजेक्शन घ्यावं लागते परत. त्यामुळे असा करतो काय तू कधी कधी. काळा तर बघा नाही मी मम्मी त्याच्याकडं. काळा बघा नाही मी त्याच्याकडं. काळाचा मूड नाही शांत बस. तुला तर कटाळा आलाय. नवीन गवय रानातला हे हो त्याच्यामुळं कडक चपाती येतात येतात. अशाच येते नाही अजून वाईट जरा मुरस्तोपर्यंत. शेवगे घरच्या शेंगाची केली या आणि काय नाही एक कांदा टाकलाय मस्तपैकी भाजून शेंगदाणा जिरी पावडर मसाला आणि मीठ. कुणाला आवडते शेवगे शेंग मैत्रिणीनं. हो का हळद वगैरे काय नाही टाकलं त्याला. तिकडं दूध टाकतंय मस्त पैकी. आणि इथं आमचं बाळ झोपलंय बघा. ती काय माझा पिच्चा सोडा नाही ती. मग इकडे हे आमचं बाळ कांद्याची पात नीट करतंय. यस पालकाची भाजी घेतली कांद्याची पात घेतली 30 रुपयाची कांद्याची पालकच आहे. मुळा घेतला. मुळा आहेत आमच्या पाठीमागं तरी घेतला. आणि आता इतकी मंडई का घेतली माहितीये का ह्यातमध्ये मी ठेवू शकते. सकाळी 2 शेवगे शेंगा ठुल्या. आता ही मंडई हाय अशी राहील ना नीट करून ठेवली ती. लय हाल होत होतं आमचं. चला चपात्या करते मी त्यांना जायचं. आणि ताई मसाला भरायला लावलाय ताईंना. यांचं चाललंय गाडीचं दुरळा काढायचा. शेवटची चपाती अशी मोठी आणि एकदम कडक केली सरांना. हाय ना सर. बघा आमच्या बाप्पूंवर बाप्पूंचं शिकलं सर. पातळ भाजी कशी घ्यायची. आणि कडक चपाती लागते. कडक भाकरी कडक चपाती कडक. पप्पांना कांदा दे. कांदा खायचाय खा की आता चिरलाय तिने. बरं नको घेऊ आता. मला चहा करते मैत्रिणीनं मस्तपैकी. दूध लाल तापल्याशिवाय चहा पिऊ वाटत नाही. पण तुला प्यायचं आहे का. चहा चपाती खायची का चहा कॉफी करणार आहे मी. कॉफी पिती का आणि भाजी चपाती खाती. हां मग चल तुझं झालं का. उरक तेवढी भाजी नीट करून लगेच जेवाय बस. तू जेव. हां आणि तू जेव.
चल बाया. आणि तू काय कर, तू जेवूच नकोस. कपडे वाळायला टाकल्याशिवाय तुला भाकर नाही. ते वरची सगळी कपडे काढून आणायचे आणि दुसरी कपडे सगळी वाळायला टाकायची. हा सांगितलं. म्हातारा म्हणतोय वय. हा बावला मी नाही सांगितलं, पैसे दिले दुसरं कोणीतरी सांगितलं असं. काय म्हणलं, किती झाल्यात म्हणलं. पण भाऊला मी सांगितलंच नाही गंगवा त्याचा पगार दिलेला. माझे 2-3 दिवस झाले भाऊजी, माझी गाठच नाही. कशात गाडीत मित्रांना सांग ना कसं खायचं असतं, मैत्रिणींना ह्यांना. मग कसं होतं माणूस गुडगुडीत. बघा मैत्रिणीनं बाटली कुठं ठेवली गाणा सरांनी. नाही सांगत, माझ्यावर राज्य आहे मैत्रिणीनं, नाही सांगत मी. तुझ्या तोंडाला बांधून जा. मोना वहिनी म्हणा तुम्ही पुढे जा, मग मी येते मागणं. आणि हे आमचं बाळ माझ्यापासून काय हाला नाही, माझीच वाट बघत बसतं या. तुम्हाला डबा द्यायचा आहे का सर? तू जा की पुढे, येते दिदाबाई का गाडीत जाते त्यांच्या? जा म्हणते गाडीत तुला तर. हो ना किती राहिले तुमचं? 12 चालली का एवढीशी? का ग माघारी? नाही तिची ज्वारी करायची, ती येणार की. तुझं किती झालेत? 1200 किती झालेत ग? हा 1220 झालेत. तिला काढून दे 1200 रुपये. जा आमचं काढून आपलं पैसे ये घेऊन. कुणाकडे राहिलेत? 170 रुपये. कुणाकडं? तुला अक्कल आहे का? त्या दिवशी चप्पलीवाल्याला 500 रुपये देऊन आलाय. चप्पल आणायची ठेवून त्या बाबालाच ऍडव्हान्स देऊन आलाय 500 रुपये. कुणाकडे पैसे ठेवून येता होई? लय येड आहे पोरग. आणि भाजी तिखट वगैरे काय लागत नाहीत मैत्रिणींनी. एवढी लाल तरी दिसते. लागते का भाजी तिखट? असलंच खायचं असतं. म्हणजे माणूस कसं पैसे फाटून अगं मम्मी उरक की. अगं नाना गेलं की पार. एकताई साहेब म्हणल्या नानीला 8-10 दिवस लागन ज्वारी काढाय, पण वैभव सर असल्यावर 2 दिवसात ज्वारी काढून टाकते ना. हे काय सरांनी ज्वारी काढली सर सिरसुफळला बी चाललं. सर कशाला चाललाय सांगा की सगळ्यांना तुम्ही सिरसुफळला? का म्हण तिथं जाऊन भंडारा आहे म्हणाव. काय नाही पण भंडारा होय. दादांबर चाललाय वय. आणि माघारी कधी यायचंय? दादा यायच्यात वय सोडवायला. पापा कुठं गेलं? कामाव गेलं. अयो मग तुमच्या शेवग्याच्या शेंगा तोडू का आम्ही तवर? चालेल का तुम्हाला? हा मग बसा गाडीत जावा. दादांना म्हणावं चला की. अरे पिचाकलं जावा. ते आडवण की तुम्हाला तिथंच येता येताच जावा. तू चालवतो का गाडी? नानांना म्हण की म्हणा. नानांना म्हणा मी चालवतो गाडी. असं लय नाजूक हसतं का म्हण?
हा बघा कसं सोन्याचं ब्रेसलेट घालायचं चाललंय हातात. नकर करायची काय गरज आहे का एवढी? मोठ्याने हसणाऱ्या माणसाच्या पोटात खाय बरं कोण जे मोठ्याने हसतं त्यांच्या पोटात मळ नसतं. नक्की का ग? सगळं चकाचक असतं. आणि जी गरीब असते दीदी दाजी बस मला काय कळलं असं सांगायला तर नाणं खावायचं. बसा 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 नाही बाबा चला इकडून बसा की सर. आवा आम्ही नाही यायचो तुमच्या बरं. जा मोना सगळं चालवलं का? सर मध्ये बसणार आहेत बघा आता वैभव सर. सगळं जाग्या बसव नाही तर आता 2-3 दिवस वैभव आमचा चालला मामाच्या घरी. बाय कर सगळ्यांना, बाय कर सगळ्यांना, बाय बाय करा. बाय बाय काय सर बाय बाय. आलोच म्हणा मी माघारी मैत्रिणींना सांग. हा जाव. कर म्हण की आता आम्हाला काय हिरबळ आहे की. बसला का लवकर या. गेले सर मामाच्या घरी. इथंच मोनाचं माहेर आहे मैत्रिणींना शिरसुफळ. सारे आमच्यात मांजरच आहे ती. हो का इथं एक मांजर आहे. अजून एक दुपारचं काल दाखवलं का नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये लताच्या इथं तर हो का हे आले अजून एक आले. आणि ताईंचं काय चाललंय दाखवते. ही आहे मिरची पावडर आणि हा मसाला. आणि हा मसाला आता मला चिटकवायसाठी ठेवलाय आमच्या ताईने. होय ताई मला चिटकवायला ताईंला ताई भरून देतात फक्त. ताई अयो पार्सल राहिलो इथंच MIDCतलं. पती गेली आता जाऊ द्या उद्या देते.